हे या ठिकाणी नाणे जुवाटी युवा सेना या संघाने टॉस जिंकून चढाई घेतली आणि चढाईसाठी गेला साहिल. दोन्ही संघ तुल्यबळ अनुभवी असे खेळाडू. पाहूया कोणतं कौशल्य वापरतायत आणि कोणताही धोका पत्करताना दिसत नाहीये आणि आपल्या मैदानात सुरक्षित आता पेंढरी संघाकडून गेलेला खेळाडू. या ठिकाणी एका लेवलचे खेळाडू दिसत आहेत आणि स्वतः प्रबोध खेळताना आपल्याला दिसतो. सिंहगड यांच्याकडून टी शर्ट घातलेला असा भुतवाड देहाचा प्रबोध. आणि आता संधी होती मात्र संधी सोडलेली अजूनही कोणी धोका पत्करताना दिसत नाही. पुन्हा एकदा साहिल, शेखर शुभम, अजूनही कोणताही संघ खातं उघडत नाहीये. काळानुसार खेळामध्ये बदल होत जातो. वेगवेगळी रणनीती आखली जाते, वेगवेगळ्या पद्धती येतात. आणि थोडासा मैदानाचा अंदाज न आल्यामुळे चाचपडताना दिसतात चढाईपट्टू. नवीन मैदान नवीन जागा असली की थोडासा असा फरक पडतो खेळाडूंमध्ये. आणि हल्ली तर मॅटवर पण मॅच होत आहेत त्यामुळे खेळाडूंमध्ये असा वेगवेगळा फरक आपल्याला दिसत असतो. पुन्हा एकदा साहिल आणि थर्ड रेड डू ऑर डाय रेड. साहिल साठी बोनस ऑन आहे. चतुर असा खेळाडू साहिल. पाहूया आणि पकड होतो, सुंदर पकड. एक गुण मिळतोय. एक गुणाने आपलं खातं उघडतायत पेंढरी. पुन्हा पेंढरी यांची सुद्धा थर्ड रेड. बोनस ऑन आहे आणि बोनस ऑन. पाहूया पकड होते का बोनस घेतला जातोय आणि गुण घेतला जातोय. रनिंग हँड टच केला जातोय. हर्षल युवा सेना या संघाकडून हर्षल चप्पल खेळाडू. आणि सुंदर जंप करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होते आणि सुंदर अशी जंप पाहायला मिळाली आणि यशस्वी झालाय. मी मगाशी सांगितलं होतं की काळानुसार खेळामध्ये थोडा बदल होत चाललेला आहे. आमच्या काळात आम्ही पोट फुगेस तोपर्यंत कबड्डी म्हणायचो. आताच्या काळात कबड्डी म्हणतो की नाही हे सुद्धा आपल्याला समजत नाही. जुनी लोक म्हणत असतील की हा कबड्डी कधी म्हणतो काय म्हणतो. काळानुसार प्रत्येक खेळात बदल होतोय. आता खेळावर भर दिला जातो म्हणून कबड्डी सायलेंट म्हटली जाते. पूर्वीच्या काळी पूर्ण ताकदीने हा खेळ खेळला जायचा. आता युक्तीचा वापर केला जातो, चप्पलपणा पाहिला जातो. 2 गुण मिळतात. जुनी लोक हा खेळ अनुभवत असतील तर हा फरक आपल्याला जाणवत असेल. पकडूचा चान्स होता. आणि एक गोष्ट चांगली सांगायची वाटते की कबड्डीसाठी जुवाटी हा नावाजलेला गाव होता.
आजूबाजूला त्या गावाची वचक होती कबड्डीसाठी, धडधाकड अशी गावात मुलं होती त्या काळी, आणि त्याच आज गावामध्ये हा कबड्डीचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन पिढी ती गादी चालवते याचा आनंद आहे. पुन्हा एकदा सुंदर चढाई साहिल कडून 1 गुण मिळतोय. आणि थर्ड पाहूया, जुवाटी हा संघ मारल्याचा दावा करतोय आणि नक्कीच प्रबोधला ठरवूनच ठेवलेला आहे. त्याचीच भीती कदाचित त्यांना वाटत असेल की ह्याला बाहेर ठेवल्यानंतर आपण जिंकू. पाहूया काय होतंय खेळामध्ये. सुपर टॅकलची संधी. पूर्वीच्या काळी म्हणून सांगितलं, पूर्वीच्या काळी आम्ही जेवढे जाड असायचे तेवढे आम्ही कबड्डीसाठी निवडायचो. आम्हाला विश्वास असायचा चुकून आला तर 4-5 घेऊन येईल. पण आता साहिल सारखा गेम पाहिल्यानंतर आपल्याला समजते की ती आमची चूक होती, आणि हा बदल आता नवीन पिढीने करताना आपल्याला दिसतो. पुन्हा एकदा उंच असा खेळाडू पाय फैलावून गडी टिपण्याचा प्रयत्न. निदान रेषा पार केले, बोनस घेण्याचा वारंवार प्रयत्न करतोय आणि इथे आनाभाका घेतल्या जात आहेत आणि बाद होतोय. चांगल्या खेळाडूचंही बोनस आणि पॉइंट मिळतोय. चांगल्या खेळाडूंचं हे लक्षण असतं, थोडस नाही म्हणतात पण नंतर जाहीर करतात की मी बाबा आउट होतो. हे खेळाडूपणाचं आपल्या वृत्ती असली पाहिजे आणि ती मोठ्या खेळाडूंमध्ये नक्कीच आपल्याला दिसत असते. थोडस अंपायरला टेन्शन देण्याचं काम करतात पण नंतर इमानदारीमध्ये सांगतात मी आउट होतो, आणि थोडीशी भांडणं झाली की मजा वाटते. त्यामुळे अशा कबड्डीमध्ये अशा गोष्टी होतच राहतात, कारण कबड्डी हा असाच खेळ आहे, जिद्दीचा जिगरीचा असा हा कबड्डीचा खेळ. आता 12:15 वाजलेत पण असं वाटतंय की आम्ही सकाळच्याच मॅच बघतोय. बोनस पॉइंट, आणि आता मात्र यशस्वी झाले होते बोनस घ्यायला. पुन्हा एकदा हर्षल. सुपर टॅकलची संधी. पकडल्यास 2 गुण मिळतील. मात्र हर्षल आपल्या चपळपणाचा किती फायदा घेतोय पाहूया. गुणांची बरोबरी झालेली आहे, 6 गुण झालेले आहेत दोन्ही संघांचे. त्यामुळे शेवटपर्यंत हा सामना रंगणार यात कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा जो तो येतोय. येणाऱ्या रेडरचा लक्ष प्रबोधकडे दिसतोय. सहा अशी गुणांची बरोबरी. ही पण एक नवीन टेक्निक आहे की आपला होळ पूर्ण खेळाडू घेतात. आम्ही घामाघूम होईपर्यंत कबड्डी म्हणत असायचो. पुन्हा एकदा थर्ड रेड, डुअर डायरेड. आता मात्र हर्षलला गुण घ्यावाच लागेल, नाहीतर स्वतः बाद व्हावा लागेल. पाहूया, पकडला गेल्यास 2 गुण मिळतील पेंढरी या संघाला. दरम्यान बीपचा आवाज येतोय आणि पकड होते. 2 गुणांची भर पडते पेंढरी या संघामध्ये. यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने सुरू होतील. निनादेवी पन्हाळे विरुद्ध वरसाई रायपटण ब या 2 संघांनी तयार राहायचं आहे. यानंतर दुसऱ्या साखळीचे फायनल सामने सुरू होतील. निनादेवी पन्हाळे विरुद्ध वरसाई रायपटण ब. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मैदानाबाहेर तयार राहायचं आहे. थर्ड बोनस ऑफ. पाहूया किती आतमध्ये पकडा काय होतंय ते. खूप आतमध्ये आम्हाला. आणि आता मात्र यशस्वी होत आहेत पकडण्यात. पुन्हा एकदा साहिल. सुपर टॅकलची संधी. चप्पल असा खेळाडू साहिल. आपल्या संघासाठी गुणांची आवश्यकता असताना
जोरदार किक आणि किक स्पर्श करून जाते आणि नक्कीच एक गुण मिळतोय परत एकदा युवा सेना या संघाला. पुन्हा एकदा गुणांची बरोबरी होते. 8-8 गुण होत आहेत दोन्ही संघाचे. दरम्यान बीपचा आवाज येतोय. आणि आपल्या मैदानात परत पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी. पकडल्यास 2 गुण मिळतील आणि गुणांची बरोबरी होते. दोन्ही संघांचे 8-8 गुण झालेले आहेत. दोन्ही संघ बरोबरीत खेळत आहेत. कोणताही धोका पत्करत नाहीयेत. आणि समोरासमोर पकड करण्याचा प्रयत्न आणि ऑल आउट होतं. 4 गुणांची भर पडते युवा सेना जुवाटी या संघात. दरम्यान पहिला डाव संपतोय. पहिल्या सेनेचे गुण होत आहेत 12 आणि पेंढरीचे गुण होत आहेत 8. राऊंड सुरू होतोय. फोन करते मग तो काय आता आणि दुसरा डाव सुरू होतोय. पाहूया लीड घेतले ते युवा सेना जुवाटी या संघाने. आणि एकंदरीत आवाजावरून वाटतंय की काहीतरी करणार, मात्र रेडर धोका पत्करत नाही आणि आपल्या मैदानात सुरक्षित. पुन्हा एकदा साहिल. सुंदर चढया पाहायला मिळाल्या होत्या पहिल्या डावात. एक चप्पल असा खेळाडू. आता मात्र धोका पत्करत नाहीये कारण आपल्या संघाकडे थोडाफार लीड आहे. ते लीड कायम ठेवण्याचा प्रयत्न युवा सेना करणार आणि वेग वाढवण्याचा प्रयत्न पेंढरी हा संघ करणार. पुन्हा एकदा जोरदार पाईप फैलावून गडी टिपण्याचा प्रयत्न. लांबून खेळताना दिसत आहेत. अगदी खेळाडू पण सुरक्षित राहत आहेत. आणि बाद होते गडी. गुण होते 13 आणि 8. 8 गुण होत आहेत ते पेंढरी या संघाचे आणि 13 गुण आहेत ते युवा सेना या संघाचे. आज या होत असलेल्या सामन्यांमधून कोण फायनलला जातोय त्यांच्यासाठी ही चढाओढ चाललेली आहे. आणि पुन्हा एकदा साहिल चप्पल अशी चढाई करताना दिसतोय आणि सुंदर पकड. आता मात्र फसला जातोय. आता मात्र पकडला जातोय. 1 गुण मिळतोय पेंढरी या संघाला. आणि पाहूया सुंदर कव्हर पाहायला मिळते. तू फक्त आवाज कर, बाकीचा आम्ही काय करायचे ते करतो, असं खेळाडूंमध्ये काहीसं बोलणं चालू आहे. आणि साखळी पद्धतीने पकडण्यासाठी व्यूहरचना असते, काही खानाखुणा असतात आणि ते खेळाडू त्या आत्मसात करीत असतात. पुन्हा एकदा हर्षल बोनस टाकण्याचा प्रयत्न करत होता आणि पुन्हा एकदा जम्प करण्याचा प्रयत्न, मात्र तेवढीच चांगली पकड आणि पकडला जातो. 1 गुण मिळते पेंढरी या संघाला. आणि आता गुण मात्र वाढत चालले पेंढरी या संघाचे. 10 गुण होत आहेत आणि 13 गुण आहे ते युवा सेना जुवाटी या संघाचे. बॅक किक करण्याचा प्रयत्न. आपला पूर्ण वेळ घेतला जातोय. पुन्हा एकदा शुभम
एक वेगळ्या रणनीतीने खेळताना दिसत आहेत आणि थर्ड रेड बोनस ऑफ आहे. आता पाहूया काय केलं जात आहे ते. आणि पकड होते आणि पाहूया पंचांचा निर्णय. 2 गडी बाद 2 गुण मिळाले पेंढरी या संघाला. एक चांगली संधी सुटली. दरम्यान गुणांची बरोबरी होत आले. पेंढरी 12 आणि युवा सेना जुवाटी 13 गुण. एक गुण वाढवत चालले पेंढरी हा संघ. प्रत्येक जण प्रत्येक खेळाडू हा युक्तीने खेळत असतो. आपापल्या युक्ती वापरत असतात. थोडासा पिछाडीवर असणारा पेंढरी हा संघ आता मात्र आपली गुणांची तालिका भरून काढताना दिसतोय. आता पकडल्यास 2 गुण मिळतील पाहूया. आणि मोठा व्यक्ती असल्यामुळे पटकन दिसतो आणि त्यामुळे पटकन स्पर्श करून निघून जाण्यासाठी खेळाडू सुद्धा तयार असतो. पुन्हा एकदा मुलं चप्पळ आहेत परंतु ताकद कमी पडते आणि सांगितलं की मुलांच्या अंगात चपळता खूप आहे. प्रॅक्टिस आहे पण ताकद कुठेतरी थोडीशी कमी पडते. त्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. आता बघा सगळे खेळाडू बाहेर आहेत आणि रेडर आत आहे. एक असलं का आमच्या वेळी नव्हतं. काळानुसार खेळ बदलत चाललेले आहे. आता काही जुन्या लोकांना प्रश्न पडला असेल आता यांनी करायचं काय. आणि ते आपला पूर्ण वेळ घेऊन मैदानात आहेत. आणि 3 गुण मिळत आहेत. पेंढरी या संघाला आघाडी घेत आहेत. आणि आता मात्र लीड घेतलाय आघाडी घेतली ती पेंढरी या संघाने. पेंढरीचे गुण होते 17 आणि युवा सेना 13 वरच थांबलेत. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा साहिल सुंदर एक गुण मिळालाय आणि 13 वरून 14 झालेले. आता पाहूया आशा वाढलेल्या आहेत. 14 युवा सेना जुवाटीच्या आणि 17 पेंढरी. अजूनही बऱ्याच मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. काही होऊ शकतो खेळात. पहिल्या वेळी जुवाटी हा संघ लीडवर होता. आता पेंढरी हा संघ लीडवर आहे. पुन्हा एकदा साहिल बोनस व्हा नाही. बोनस घेण्याचा साहिल कडून प्रयत्न होता. शेवटची 4 मिनिटांचा खेळ शिल्लक आणि बोनस मिळते युवा सेना जुवाटी या संघाला. 15 आणि 17 2 गुणांचं लीड आहे. फक्त 4 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. पूर्ण टीम मैदानामध्ये आहे. काही होऊ शकतं. आणि पकड होते. सुंदर पकड. छान पकड होते. आणि पुन्हा 2-2-1 अशी साखळी. युवा सेनेचे गुण होते 16 आणि पेंढरीचे 17. 1 गुणांचा फक्त लीड आहे पेंढरी या संघाकडे. आणि पकडण्याचा प्रयत्न आणि फसला जातो. अंपायरचा निर्णय यायचा आहे. 2 गडी बाद होत आहेत. दोघे बाहेर गेलात. आता 2 गुणांची भर पडते जुवाटी या संघात. आता मात्र एक गुणाने लीड घेतली जुवाटी या संघाने. जोरदार या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल आउट करण्याची संधी आहे जुवाटी या संघाला. आणि ऑल आउट झाले तर गुण तालिका वाढू शकते. पाहूया. आणि सुपर टॅकलची पण संधी आहे. पकडल्यास 2 गुण मिळतील पेंढरी या संघाला.
तेवढा साईल चप्पल आहे आणि पुन्हा एकदा आणि आता मात्र फसला जातो. चांगली संधी आली युवा सेना जुवाटी या संघाला. 2 गुण मिळाले शेवटच्या गडी मैदानात. या ठिकाणी म्हणून म्हणतात की मुलांच्या मध्ये एक चांगला माणूस असला पाहिजे, जाणकार असला पाहिजे आणि ते काम प्रबोध करताना आपल्याला दिसतोय. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक. तरुण रक्ताला आवरण्याचं काम प्रबोध आणि ऑल आउट होते. 3 गुण मिळतील. तेवीस गुण होत आहेत ते युवा सेना जुवाटीचे आणि 17 गुण पेंढरीचे. अतिशय सुंदर गेम पाहायला मिळाला होता. इलेक्शन सारखंच झालं होतं. एकदा हे लीडवर होते, एकदा ते लीडवर होते आणि आता सुरक्षित अशी बरीचशी चांगली लीड युवा सेना जुवाटी यांच्याकडे पाहताना होते आणि आता मात्र फसला जातोय. सुंदर पकड. काही मिनिटांचा खेळ शिल्लक आणि गडबड. पंचाने निर्णय दिलाय. 2 पॉइंट घ्या. साहिल साठी 151 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे प्रमोद सावंत यांच्याकडून. साहिलने नंतर घेऊन जायचं आहे. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक. लीड आहे ते युवा सेना जुवाटी या संघाकडे 23 आणि 19 गुण आहे ते पेंढरी या संघाचा. आणि आता मात्र सुंदर पकड होते गरज असताना. काही मिनिटांचा खेळ शिल्लक. जोरदार ऑल आउट करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत ते पेंढरी या संघाकडून. खेळाडूने शिस्त पाळायची आहे. पंच आहेत, पंच निर्णय देतील. या ठिकाणी 23 गुण आहेत ते जुवाटीचे आणि 21 गुण पेंढरीचे. काही मिनिटांचा खेळ. सॉरी 22 गुण आणि 23. 1 गुणाची लीड आहे फक्त जुवाटी या संघाकडे. दरम्यान बीपचा आवाज येतोय. खेळाडूने खिल्लाडू वृत्ती बाळगायची आहे. खेळाडूने खिल्लाडू वृत्ती बाळगायची आहे, अन्यथा आपल्याला बाहेर काढलं जाईल याची नोंद घ्या. पंच आहेत ना, पंचांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. सामना संपलाय ना? संपलाय ना? आणि लक्षात ठेवायचं आहे, लाईन टचची बोनस रेषा आहे, त्याचे गुण धरले जातील. प्रसन्न वागरे पकड होते. 1 गुण. पेंढरी या संघाकडून अजय गाडी 1 गुण पेंढरी. एक बाद होतोय. 1 गुण पुन्हा वाढतोय. 2 गुण होत आहेत पेंढरी. जुवाटी 0 पेंढरीचे 2 गुण. यानंतर जुवाटीकडून एंट्री आहे शुभम लेंबरकर. चल रेडी ना? $3 पॉइंट.
पेंढरीचे गुण ओके ते रांगेत चालू आहे. पेंढरीचे गुण 2, जुवाटीचे गुण 3, 1 गुणांची लीड आहे. दुसरी रेड पेंढरीकडून वेदांत गुरु जर्सी नंबर 7. थांबा 1 मिनिट थांब. नंतर तो गुरु झाला काय 1 मिनिट. दुसरी पेंढरीची दुसरी ते इंटेन्स माहोल. नाही दुसरी आहे तुमची बरोबर. मी फोडतोय ना नाव. वेदांत गुरव 07 जर्सी नंबर. दोन पॉइंट. पेंढरी थांबा सांगितलं शोधा नका. पेंढरीचे गुण 4, जुवाटीचे 3 गुण. याच्यानंतर तिसरी रेड आहे जुवाटीकडून साहिल बारसकर. 4 पेंढरी आणि 3 जुवाटी. थांबा गुण सांगतो. सेम गुण होत आहेत. 4 पॉइंट होत आहेत ते जुवाटी आणि 4 पॉइंट होत आहेत ते पेंढरी. तिसरी चढाई पेंढरी यांच्याकडून साहिल सावंत जर्सी नंबर 01. गुण होत आहेत पेंढरीचे 5, जुवाटीचे 4. चौथी रेड जुवाटीकडून हर्षल वागरे. पेंढरीचे गुण होतात 5 आणि जुवाटीचे गुण 5. पेंढरी गुण चौथी चढाईसाठी विनायक टक्के जर्सी नंबर 09. विनायक टक्के सेम आहे 5-5. एकाच टायमिंग जायचं. 1 टाइम यायचं. आता जुवाटीचे 6 गुण आणि पेंढरीचे 5 गुण. 5वी रेड जुवाटीकडून शेवटची रेड हर्षद सावंत. लास्ट रेड जुवाटीकडून. त्यांची एक आहे ना. मी म्हटलं गेलं बरोबर.
स्कोर सांगतोय ऐका. पेंढरी 6 आणि जुवाटी 7. पुन्हा एकदा गुण सांगतोय. पेंढरी 6 गुण आणि जुवाटीचे 7 गुण आणि शेवटची चढाई येते समीर गुरव पेंढरीकडून. 6-7 1 गुणांची लीड आहे जुवाटी संघ. शेवटच्या चढाईत विजय होतोय हा युवा सेना जुवाटी हा संघ. विजय संघाचं हार्दिक स्वागत. आम्ही पण श्वास रोखला होता कारण परत सेम झाला असता तर परत आणि प्रॉब्लेम झाला असता. दोन्ही संघाने चांगला खेळ खेळला त्याबद्दल धन्यवाद.